विधानसभा निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूरमध्ये नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत आणि यानंतर सतेज पाटील आणि शाहू महाराजांमध्ये वादाची ठिणगी पडली। नेमकं काय घडलं कोल्हापुरात पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। कोल्हापुरात काँग्रेसवर नामुष्की, सतेज पाटलांनी काढला महाराजांचा दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग मी पण दाखवलं असतं माझी ताकद। मधुरिमा राजेंची माघार, बंटी पाटलांचा संताप। नाही हे चुकीचं आहे महाराज, हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही। माझीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना, मला तोंड कशी पाडायची काय गरज होती? तुम्हाला प्रश्न पडला असेल की सतेज पाटील शाहू महाराजांवर एवढे का भडकले? कारण काँग्रेसचे उमेदवार मधुरिमा राजेंनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्यानं कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसवर अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढावली। त्यामुळे काँग्रेस नेते सतीश पाटलांनी खासदार शाहू छत्रपतींवर संताप व्यक्त केलाय। एवढंच नाही तर राजेंनी फसवणूक केल्याची भावनाच सतेज पाटलांनी बोलून दाखवली आहे। माझी फसवणूक केल्यासारखं आहे, पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं हे नाही चाललं। ह्याला ही काय पद्धत नाही झाली। मग आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून, आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायचा होता ना नाही म्हणून। नाही हे चुकीचं आहे महाराज, हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही। मग आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना, मला तोंड कशी पाडायची काय गरज होती? ते जे बरोबर नाही, अजिबात बरोबर नाही, लक्षात ठेवा। तुम्हाला सांगतो, मी जेवढ्याने आग लावल्याचं की मी तेवढ्या सगळ्यांना सांगतो। अर्ज मागे घेतल्यानंतर मालोजी राजेंनीही मधुरिमा राजेंना हात ओढत बाहेर नेलं। शाहू महाराजांची सून मधुरिमा राजेंनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटलांनी मालोजी राजेंवरही संताप व्यक्त केला। नेमकं काय म्हटलंय ते ऐका। दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग मी पण दाखवलं असतं माझी ताकद। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसनं राजेश लाटकरांना उमेदवारी दिली होती। त्यानंतर रात्रीतून सूत्र फिरली आणि राजेश लाटकरांच्या उमेदवारीला कात्री लावून मधुरिमा राजेंना उमेदवारी जाहीर झाली। मात्र लाटकरांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। माघारीच्या दिवशी लाटकर नॉट रिचेबल झाले। त्यानंतर नाट्यमय घडामोडी झाल्या आणि अखेरच्या क्षणी मधुरिमा राजेंनी माघार घेतली। त्यामुळे काँग्रेसनं आता राजेश लाटकरांनाच पाठिंबा दिलाय। पारिवारिक काही अडचणी त्यांच्या आल्या आणि त्यांच्या त्यामुळे आमच्या तिथल्या पक्षप्रमुखांना न विचारता त्यांनी विड्रॉ केलेला आहे। तिथं जे लाटकर नावाचे उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण उभं राहू। मी या सर्वस्वी बंटी पाटील साहेब यांना मी भेटून मागणी करणार आहे। माझे नेते होते आहेत आणि ते राहणार आहेत, यामध्ये माझ्या मनात शंका नाही। मधुरिमा राजेंच्या माघारीमुळे शाहू घराणा विरुद्ध सतेज पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली, तर काँग्रेसवर उमेदवारीच्या माघारीनं नामुष्की ओढावली आहे। त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुशीचा फटका राजेश लाटकरांना बसून शिंदे गटाचे क्षीरसागर मुसंडी मारणार का, याकडे लक्ष लागले। दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।